मित्रांनो, आपल्या पिकाच्या एकंदरीत वाढीमध्ये विविध घटक काम करत असतात. हे विविध घटक आपल्या पिकाच्या सर्वांगीण वाढीसाठी फलधारणा, फुलधारणा, आपल्या पिकाला हिरवळपणा, त्याची वाढ अशा विविध कामांसाठी विविध घटक काम करत असतात आणि या विविध घटकांमध्येच एक घटक म्हणजे अमायनो ॲसिड. मित्रांनो, अमायनो ॲसिड आपल्या नेमक्या पिकासाठी काय काम करतो? त्याची नेमकी काय मदत आपल्या पिकाला होते? ती वाढीमध्ये असेल, फलधारणा, फुलधारणेमध्ये असेल किंवा रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यामध्ये असेल. अमायनो ॲसिड नेमकं काय काम करतं? तर मित्रांनो, चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. त्या अगोदर तुम्ही लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, अमायनो ॲसिड हा ही विविध घटकांपैकी घटक आहे जो की आपल्या पिकाला सर्वांगीण वाढीसाठी, सर्वांगीण विकासासाठी मदत करत असतो. त्यामधील काही महत्त्वाचे कामं हे जे अमायनो ॲसिड करत असतं ते खालीलप्रमाणे. नंबर 1, आपल्या पिकाची चांगली वाढ. मित्रांनो, अमायनो ॲसिडमुळे आपल्या पिकामधील जे सेल असतात, ज्या पेशी असतात, त्या पेशींची चांगली वाढ होते. पेशी मजबूत होतात आणि त्यामुळे आपलं झाडही मजबूत होतं. झाडाच्या फांद्या, खोड, पान, फूल, फळ हे विविध जे अवयव असतात हे मजबूत होतात आणि झाडाला चांगल्या पद्धतीची वाढही घडून येते. नंबर 2, ताण सहन करण्याची क्षमता. मित्रांनो, बऱ्याचदा कडाक्याची थंडी असेल, कडाक्याचं ऊन असेल किंवा जोरदार पाऊस पडला असेल, अशा कंडिशनमध्ये आपल्या पिकाला ताण सहन करण्याची क्षमता कमी होऊन जाते. तसेच आपण जेव्हा विविध डोस हाय हाय डोस आपल्या पिकाला देत असतो, फवारण्या विविध औषधांच्या आपल्या पिकावरती येत असतो, तेव्हाही आपल्या पिकाला ताण सहन होत नाही कधी-कधी आणि अशा वेळेस आपली पिकं ही डॅमेज होण्याची शक्यता असते. अशा वेळेला आपल्या पिकाला ताण सहन करण्याची शक्ती, ताकद देण्याचं काम हे अमायनो ॲसिड करत असतं. नंबर 3, विविध पोषक द्रव्यांचं शोषण. मित्रांनो, बऱ्याचदा आपल्या पिकामध्ये ही ताकद नसते, की जमिनीमध्ये असलेले विविध घटक शोषून घेण्याची त्यांची क्षमता नसते. म्हणजे आपल्या जमिनीमध्ये विविध घटक असतात, ज्यामध्ये नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल, पोटॅश असेल, असे विविध घटक असतात, जे की आपल्या पिकासाठी महत्त्वाचं काम करत असतात. तसेच विविध सूक्ष्म द्रव्य असतात, हेही आपल्या पिकासाठी महत्त्वाचं काम करत असतात आणि हे शोषून घेण्याची ताकद कधी-कधी आपल्या पिकामध्ये नसते. अशा वेळेला अमायनो ॲसिड या ठिकाणी हेल्पिंग फॅक्टर म्हणून काम करत असतं आणि आपल्या पिकांपर्यंत, आपल्या पिकाला हे घटक शोषून घेण्याची ताकद देत असतं. त्यामुळे ह्याही बाबीमध्ये अमायनो ॲसिड आपल्या पिकाला मदत करत असतं. नंबर 4, हिरवळपणा. मित्रांनो, आपल्या पिकामध्ये नवीन हरितद्रव्यांची निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं काम हे अमायनो ॲसिड करत असतं. या अमायनो ॲसिडमुळं आपल्या पिकामध्ये नवीन-नवीन हरितद्रव्य तयार होत असतात. त्यामुळं आपलं पीक हे चांगल्या पद्धतीचं हिरवळ दिसतं. त्याला चांगल्या पद्धतीचा ताजेपणा येत असतो आणि त्या हिरवळपणामुळंच आपल्या पिकामध्ये अन्न प्रक्रिया निर्मिती ही चांगल्या पद्धतीची होत असते. मित्रांनो, हे काही कामं आहेत जे अमायनो ॲसिड चांगल्या पद्धतीने आपल्या पिकामध्ये करत असतं आणि यामुळंच आपल्या पिकाला चांगल्या पद्धतीची वाढ, ताण सहन करण्याची क्षमता, विविध पोषक घटक शोषून घेण्याची क्षमता, परत हिरवळपणा अशी विविध चांगल्या पद्धतीची मदत हे अमायनो ॲसिड आपल्या पिकामध्ये करत असतं. मित्रांनो, अमायनो ॲसिड च्या बाबतीत आणखी एक व्हिडिओ आपण बनवणार आहे. त्यामध्ये अमायनो ॲसिड नेमकं चांगल्या पद्धतीचा अमायनो ॲसिड कोणता आहे, त्याची निवड कशी करावी या बाबतीत माहिती आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तोपर्यंत थांबूयात आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आणखी शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.